श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. मागच्या वेळेला आपण 16वा श्लोक बघितला. आता हा 17वा श्लोक. अर्जुन याच्यात भगवंताला सांगतोय, कथम विद्यामहम योगिंस त्वाम परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंतोऽसि भगवन्मया. कथम विद्यामहम योगिंस त्वाम परिचिंतयन् केषु केषु च भावेषु चिंतोऽसि भगवन्मया. कथम विद्याम अहम योगी त्वाम परिचिंतयन्. हे योगेश्वरा. अर्जुन भगवंताला म्हणतो योगेश्वर असं संबोधन करतो. तुझं अखंड चिंतन, योगीस त्वाम परिचिंतयन्. तुला मी वारंवार अखंड चिंतन तुझं कसं करू, आणि अखंड चिंतन करण्यासाठी मी तुला कुठे कुठे आहे म्हणून जाणावं. तू कुठे कुठे आहेस, तुला कसं जाणावं, आणि कोणकोणत्या पदार्थात तुला बघून मला तुझं चिंतन करता येईल. कोणकोणत्या पदार्थात तुला बघून मला तुझं चिंतन करता येईल असं अर्जुन विचारतो. आणि कारण काय, तर त्याला अखंड चिंतन करायचं. अर्जुनाला असं वाटतं की भगवंताचं अखंड चिंतन, अव्यावृत भजनात. नारद भक्तिसूत्रात भगवान नारद सांगतात की परमेश्वराचं भजन कसं करायचं. तर अव्यावृत भजनात म्हणजे अखंड चिंतन त्याचं केलं पाहिजे. अखंड भजन चिंतन केलं पाहिजे. अगदी त्या चिंतनात काही अजिबात रिकामीपणा राहिला नाही पाहिजे, मध्ये त्याचा खंड पडला नाही पाहिजे. असं अखंड चिंतन पाहिजे. असं अखंड चिंतन करण्यासाठी म्हणून अर्जुन म्हणतो की मी तुला कुठे कुठे आहे म्हणून जाणावे. तू कुठे कुठे आहेस आणि कोणकोणत्या पदार्थात तुला बघितल्यानंतर तुझं चिंतन मला करता येईल असं अर्जुन विचारतो. कारण त्याला अखंड चिंतन करायचं. मुख्य काय, तर त्याला अखंड चिंतन करायचं. आणि म्हणून तो योगेश्वरा. हे योगेश्वरा. कारण काय, तो योगेश्वर आहे आणि त्याची माया, मायेमध्ये तो प्रगट आहे. मायेच्या रूपाने तो सगुण झालाय म्हणा. म्हणजे माया, त्याची माया शक्ती आणि त्याचं निर्गुण निराकार स्वरूप यांचा योग झालाय. म्हणजे ते एकत्र आले आहेत. निर्गुण निराकार परमेश्वर आणि त्याची शक्ती, चितिशक्ती, ते एकत्र आले आणि त्या मायेचं सगुण साकार रूप प्रगट झालं. त्या भगवंताचं सगुण साकार रूप प्रगट झालं. तेव्हा म्हणजे निर्गुण तर जाणता येत नाही, पण मग सगुण साकार मी कसं जाणू. तर त्या निर्गुण निराकार आणि सगुण साकार भगवंताच्या दोन स्वरूपांना जाणण्याच्या म्हणजे पद्धती आहेत. आणि या दोन पद्धती आहेत. बरं, दोन पद्धती आहेत, त्या एकसारख्या आहेत का नाही म्हणा. त्या दोन परस्पर विरोधी पद्धती आहे. जी पद्धती निर्गुण निराकाराला जाणण्याची आहे ती सगुण साकाराच्या ठिकाणी जाणता येत नाही म्हणजे त्या पद्धतीने. आणि ज्या पद्धतीने सगुण साकाराला जाणतो त्या पद्धतीने निर्गुण निराकाराला नाही जाणता येत. कारण हे दोन एक असून ही वेगळे आहेत म्हणा, विरुद्ध आहेत. आणि म्हणून त्याला जाणण्याच्या दोन वेगळ्या पद्धती आहेत. पहिली पद्धत म्हणजे निर्गुण निराकाराला जाणायचं, तर त्याचं ज्ञानानेच जाणता येतं. अलक्ष, अरूप, अनाम, अद्वैत, अक्षय, परात, परू, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, अनंत. बापरे, एवढं. तो नित्य आहे म्हणजे काय, तू अनित्य पण तो नित्य. शुद्ध आहे, तू मलिन आहेस, तू शुद्ध आहे. बुद्ध, तू अज्ञानी आहे, तो बोध स्वरूप आहे. मुक्त म्हणजे
तू बांधलेला आहे बंधनात, कर्मबंधनात, तू मुक्त आहे. अनंत, तुला अंत आहे म्हणले. तुला अंत नाही, परंतु तुला असं त्याचा अनुभव येतो जन्म मरणाचा. तो आदि अंत रहित आहे. हे म्हणले हे ज्ञान आहे. याने त्याच्या निर्गुण स्वरूपाला जाणताय. पण काय जाणलो? हे ज्ञान घेऊन आपण त्याच्या निर्गुण स्वरूपाला काय जाणलो? काहीच जाणलं नाही. म्हणजे हे जर ज्ञान आपण ऐकलं किंवा दुसऱ्याला ऐकवलं किंवा सगळ्या उपनिषदामध्ये हेच जाणलं, हे ज्ञान आहे. हे ऐकून त्या निर्गुण परमेश्वराला जाणता येईल का? नाही म्हणा. पण ज्ञानी लोक मात्र मोठे हटवादी असतात. म्हणजे ते काय करतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हेच म्हणत असतात, मी नित्य शुद्ध बुद्ध अनंत असं आहे. मी अक्षय आहे, अविनाशी आहे, अलक्ष्य आहे, अनाम आहे, अरूप आहे, असं सगळं सारखं त्यांना हे घोकमपट्टीच करावी लागते. हे ज्ञान नुसतं समजून नाही होत म्हणाले. त्याच्यात गंमत अशी आहे, त्या ज्ञानाची सारखी घोकमपट्टी करावी. मी देह नाही आहे, मी देह नाही, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी चित्त नाही, मी अहंकार नाही. मग तू कोण आहे? मी शिव आहे, शिवोहम शिवोहम. पण त्याचं त्यालाच कळत नाही कोणाला माहित. पण तो घोकमपट्टी करावी लागते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घोकमपट्टी करण्याचा विषय आहे. आणि जर असं अखंडपणे करावं लागतं. कारण बघा, अर्जुन काय विचारतो, मला अखंड चिंतन तुझं कसं होईल? आणि ज्ञानी लोकांना सुद्धा अखंड चिंतनच करावं लागतं. मग ते अखंड चिंतन कसं करतात की मी अलक्ष्य अनाम अरूप अद्वय परात परू काय. आणि भक्त असतात ते मोठे हुशार असतात. ते काय म्हणतात, अलक्ष्य अनाम अरूप अद्वय अक्षय परात परू जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. लगेच ते सद्गुरूंना तिथे आणतात. आणि हे जे वर्णन केलं आहे ना, हे सद्गुरू तुमचंच वर्णन आहे म्हणलं. मग तुम्ही आमच्या समोर आहात, आम्हाला दिसतायत म्हणाले. मग अलक्ष्य म्हणजे काय? तुम्हीच. अनाम म्हणजे काय? तुम्हीच. अद्वय म्हणजे काय? तुम्हीच. झालं म्हणाले. काय हे जे गुरु महाराज गुरु, हे भक्तांचं ही युक्ती आहे म्हणाले, भक्तांची. परंतु ज्यांना ही युक्ती नाही, नुसते ज्ञानी आहे, पुस्तकं वाचून ज्ञान करून घेतलंय, त्यांना काय करावं लागतं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखं घोकमपट्टी, बे एक बे बेदुनी चार बे हे सारखं करावं लागतं म्हणाले. तर अखंड होतं त्यांचं. नाही तर मध्ये खंड पडला की माया त्याने येऊन पकडते म्हणाले. माया येऊन पकडणार होता. आणि अर्जुन म्हणतो मलाही अखंड चिंतन करायचंय. अरे कमाल आहे. इथे म्हणले बरोबर आहे. निर्गुण निराकारला ज्ञानाने जाणायचं. ज्ञानी लोक म्हणतात आम्ही अखंड चिंतन करतो. आणि सगुण साकार तोही म्हणतो अर्जुन, भगवंता तू सगुण साकार आहे, परंतु अखंड चिंतन होत नाही ना म्हणाले. आणि मायामध्ये येते. मग अखंड चिंतन करायचं कसं? अखंड चिंतन होत नाही म्हणाले. आणि घोकमपट्टी आम्हाला येत नाही. अखंड चिंतन होत नाही आणि घोकमपट्टी येत, मग काय करणार काय? मग तुझं आम्हाला म्हणजे अखंड चिंतन करायचंय, तर तू कुठे कुठे सांग म्हणा. आम्ही लपाछपीचा खेळ तुझ्याशी खेळतो. मग राज्य जगावर आले लपला हरी, मग राज्य जगावर आले लपला हरी, अन तेव्हापासून जग हे शोधित याला. तेव्हापासून हे जग त्याला शोधताय म्हणा. आणि जो खरोखर असा भगवंताला शोधतो ना, तो म्हणले खरा, तो खरा आहे. तो सगळीकडे शोधतो. कुठे शोधिशी रामेश्वरन, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला, हृदयातून उपाशी. अरे म्हणले तू रामेश्वरला जातो, काशीला जातो, अष्टविनायकाला जातो, आणखी बद्रीनाथ केदारनाथला जातो, गंगोत्री जमनोत्रीला जातो,
गिरनार पर्वतावर जातो. काय नाही म्हणजे कशाला लोक जातात? त्यांच्यात खंड पडतो ना, ते परमेश्वराला विसरतात. तर परमेश्वराला विसरायला होऊ नये म्हणून ते या सगळ्या ठिकाणी जात असतात. परंतु तरी तिथे त्यांना आणखीनच काहीतरी दुसऱ्या गोष्टी आकर्षित करतात. म्हणजे तिथे भगवंताचं चिंतन होत नाही. आणि म्हणून अखंड चिंतन करायचं तर भूकंपट्टी करा ज्ञानाची, तर निर्गुण निराकाराचं तुम्हाला अखंड चिंतन राहील. म्हणजे तुम्ही निर्गुणात राहता. आणि तुम्हाला सगुणाचं चिंतन करायचं आहे अखंड, तेही अखंडच पाहिजे. आता केलं, मग थोड्या वेळाने केलं, मग 2 दिवस केलंच नाही, असं नाही. अखंड म्हणजे अखंड. आणि म्हणून अर्जुन विचारतो, मला तुझं अखंड चिंतन करायचं. मग तू कुठे कुठे आहेस अशी आयडिया त्यांनी केली म्हणा, युक्ती. कुठे कुठे आहेस मला सांग, म्हणजे मी तिथे तिथे बघत जाईल. आणि म्हणून मग असं अखंड माझं होत राहील. तेव्हा 2 विशेष पद्धती आहे त्याला. भगवंताच्या निर्गुण स्वरूपाला जाण्याचं तर विशेष पदार्थ वस्तूचं चिंतन सोडावं लागतं. हे जग म्हणजे सगळं विशेषच आहे म्हणजे, एकासारखं दुसरं नाही म्हणा. एका फुटबॉल मॅच मध्ये म्हणजे एवढे लोक असतात, काय किती लाखो लोक असतात, पण एकसारखा दुसरा नाही म्हणा, एकासारखा दुसरा नाही. तसं म्हणाले आमच्या मॅनेजमेंट मध्ये म्हणतात, एका फुटबॉलच्या मॅच मध्ये एवढे लोक त्या पॅव्हिलियन मध्ये बसलेले असतात, लाखो लोक, पण एकासारखा दुसरा नाही, एकासारखा दुसरा नाही. विविधता, इतकी विविधता आहे त्याच्यावर. तेव्हा याला विशेष असं म्हटलं, या सृष्टीला विशेष असं म्हटलं. इकडे सगळंच विशेष आहे म्हणजे, एवं गुण विशेष विशिष्टाय शिव पुण्य तिथो. तेव्हा इकडे सगळं विशेषच आहे. ऐकावे ते नवलच, ऐकावे ते नवल. रोज बातम्या, रोज हे, आणि किती प्रकारच्या बातम्या, किती प्रकारचं सगळं विशेषच आहे म्हणजे. आणि म्हणून त्या हा ईश्वर हा समान आहे म्हणजे, हा विशेष नाही आहे, हा सम आहे. समत्वम योग उच्यते. त्या समत्व, त्याचं जेव्हा जाणू आपण, त्याला योग असं म्हणतात म्हणजे. पण तो निर्गुण, निर्गुण निराकाराचा. तेव्हा सगुण साकार जे आहे त्या सगळ्याच वस्तू विशेष आहे. पण प्रत्येक गोष्टीत जर आपण बघायला गेलो तर म्हणले, अर्जुन म्हणाला की प्रत्येक गोष्टीत भगवंता मला नाही बघता येणार म्हणले. कोणी स्त्री जाताना तिचं तुझं विशेष स्वरूप आहे असं नाही बघता येणार. म्हणून तुझ्या विभूती, तुझ्या मला विभूती सांग. मग तिथे म्हणले मी आकर्षणात पडेन. आणि म्हणून मला फक्त असं बघायचं आहे की तुझ्या विशेष विभूती सांग. आणि म्हणून याला विभूती योग असं म्हटलं. म्हणून सर्व विशेष पदार्थ वस्तूंचं चिंतन सोडावं लागतं. निर्गुण निराकार परमेश्वराचं निर्गुण निराकार स्वरूप जाणायचं तर सर्व विशेष पदार्थाचं चिंतन सोडावं लागतं. म्हणजे घरदार सोडावं लागतं. काय ते सर्व साधू आता तिथे आलेले आहेत म्हणा, त्यांनी काय केलंय, सर्व विशेष गोष्टींचा त्याग केलाय. ते येतात फक्त कुंभमेळ्याच्या वेळेला, आणि मग ते निघून जातात कुठे, जंगलात म्हणाले, गिरी कपारीमध्ये निघून जातात, गुहेत निघून जातात, हिमालयात निघून जातात. का तर म्हणले तिथे हे विशेष गोष्टी ज्या आहेत म्हणले या संसारात, त्या विशेष गोष्टी तिथे नाही. आणि म्हणून विशेष गोष्टीचं चिंतन तिथे होणार नाही. तिथे फक्त निसर्ग हा असा आहे की परमेश्वराच्या जवळ आहे. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली पहिले प्रथम, आणि संसार नंतर निर्माण केला, प्रजा नंतर निर्माण केली. तेव्हा सृष्टी परमेश्वराच्या जवळ आहे. आणि म्हणून सृष्टीमध्ये गेल्यानंतर आपल्याला आनंद होतो. आणि म्हणून जे सर्व साधू लोक सर्व हे सोडून जातात, विशेष सोडून जातात, आणि सामान्य जो भरलेला आहे सगळीकडे, म्हणून त्या निर्गुण निराकाराचा ते अनुभव घेतात.
परंतु म्हणले भगवंताच्या सगुण साकार स्वरूपाला जाणायचं तर म्हणाले तुम्हाला गिरीकंदरात जाण्याची काही आवश्यकता नाही. सगुण साकार स्वरूपाला जाणायचं तर सगुणाचा विशेष विशेष वस्तूचे जे चिंतन करावे लागेल. निर्गुणाचं ध्यान करायचं तर विशेष विशेष वस्तूचं चिंतन सोडावं लागेल आणि सगुणाचं ध्यान करायचं तर विशेष विशेष वस्तूचं चिंतन करावं लागेल. तेव्हाच भगवंताचं अखंड चिंतन करणं शक्य होईल असं अर्जुन इथे सूचित करायला लागला. मग अखंड चिंतन करण्यासाठी ती वस्तू अखंडपणे आपल्या समोर असली पाहिजे आणि म्हणून आपण सद्गुरूंचा फोटो लावतो, आपल्या घरी सद्गुरूंचा फोटो लावतो आणि मग आपण विसरायला लागलं की लगेच त्या फोटोकडे येऊन बघायचं आणि आपलं ध्यान करायचं, म्हणजे आपलं ध्यान अखंड होईल. त्या सद्गुरूंच्या फोटोकडे बघायचं. मग आम्हाला कोणी प्रश्न विचारला होता की मला वाटतं कैलास साळुंखे यांनी तो प्रश्न विचारला. मी जप करतो म्हणाले, पण जप करताना काय होतं की लगेच मन माझं त्या जपात राहत नाही आणि ते बाहेर भटकतं म्हणले. असं मग काय करायचं सध्या? तर मी म्हटलं आता तू असं कर की तुझं मन भटकताना तर माझा फोटो आहे ना तुझ्याकडे, तो फोटोच्या समोरच बसायचा आणि फोटोकडे बघायचं, डोळे मिटायचे नाही, डोळे उघडे ठेवायचे आणि फोटोकडे बघायचं आणि फोटोचं मध्ये सद्गुरूचं ध्यान करायचं आणि त्या ध्यानाने प्रेम निर्माण होतं आणि त्या प्रेमामध्ये मग आपण ते जप करायचं. तुझं इथे चुकतो, तुझं ते ध्यानही येत नाही. का रूप ध्यानाशी नये मज, नामदेवांची सुद्धा हीच डिफिकल्टी होती म्हणजे. तेव्हा सद्गुरूंचा फोटो, त्याची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवायची, डोळे उघडे ठेवायचे आणि जप करायचा आणि मग डोळे मिटले की ठीक आहे. मग तुझ्या डोळे मिटल्यानंतर सुद्धा तुझ्या डोळ्यासमोर सद्गुरूंची मूर्ती राहील म्हणाला. तेव्हा त्याचा प्रश्न असा होता की अखंड चिंतन करण्यासाठी ती वस्तू अखंडपणे आपल्या समोर असली पाहिजे, नाही तर खंडित चिंतन होतं, लगेच मन निघून जातं म्हणले कुठेतरी. म्हणून सृष्टीतले पदार्थ म्हणले त्याचं एक बरं आहे म्हणलं, सृष्टीतल्या पदार्थांचं एक बरं आहे, ते अखंडपणे आपल्या समोर असतात. सृष्टी जी आहे ना भगवंताची, ती म्हणजे संसार जो आहे तो प्रवाहाप्रमाणे अखंडित आहे. सृष्टीचा प्रवाह अखंडित आहे की आता सृष्टी खंड झाला, आता सृष्टी दिसत नाही, असं होईल का? नाही होत कधीच. सृष्टी तर नेहमीच दिसते. डोळे उघडले तरी सृष्टी आहेत, संसार आहेत, दिसतोच. डोळे बंद केले तरी आत दिसतो संसार, म्हणजे तो अखंड आहे. म्हणजे एकच गोष्ट अखंड आहे म्हणाले. मग त्या अखंड गोष्टीलाच पकडूया ना आपण, असं अर्जुनाला वाटलं. हा संसार म्हणजे अखंड आहे आणि मग भगवंता या अखंड संसारामध्ये तुझं अखंड चिंतन करणं शक्य आहे, हा जो गुण आहे म्हणाले. आणि म्हणून चिंतनाला सहाय्यक होतील अशा तुझ्या ज्या विभूती आहे, सगळ्या संसार म्हणजे चिंतनाला सहाय्य होणार नाही, तर चिंतनाला सहाय्य होईल अशा तुझ्या विभूती कोणत्या आहेत ते मला सांग, मग त्या विभूतींचं मी चिंतन करीन, असं तो म्हणतोय. म्हणजे एरवी हा म्हणजे संसार भगवंताच्या चिंतनाला फारच बाधक आहे, लगेच मन तिकडे जातो. पण त्याचा अखंडपणा हाच एक गुण उपयोगी आहे आणि त्याचा उपयोग करून भगवंताचं अखंड चिंतन करणं सुलभ होतं ना. आता सांगतात की निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन घडू शकत नाही. आता मी निर्गुण निराकार परमेश्वराचं चिंतन करतो तर नाही होत म्हणा. मग तेच घोकमपट्टी सकाळी उठल्यापासून संध्याकाळ, नाही तर म्हणलं हिमालयात जा. बरं, हिमालयात गेल्यानंतर काय असं आहे का की तुम्हाला तुमच्या संसाराची आठवण येणार नाही? उलट जास्त येईल म्हणले आठवण. आणि म्हणून निर्गुण निराकार परमात्म्याचं चिंतन घडणं खूप कठीण आहे, खूपच कठीण आहे. त्याचं चिंतन घडूच शकत नाही. एवढी सकाळ पासून रात्रीपर्यंत घोकमपट्टी होऊच शकत नाही, त्याला कंटाळा येईल म्हणा.
त्याला कंटाळा येतो. म्हणून सर्व सृष्टीला व्यापून असलेल्या व्यापक अनंत अशा परमात्म्याचं चिंतन करताच येत नाही. कारण ते मनुष्याच्या इंद्रिय, मन, बुद्धी, चित्त याच्या पलीकडचं, ते थकून जाईल. मन थकेल, बुद्धी थकेल, चित्त थकेल, आणि म्हणून त्याला अचिंत्य किंवा अनिर्वचनीय असं म्हणतात. म्हणजे ते वचनाने प्रगट करता येत नाही. आणि हा चिंतन करता येण्याजोगा विषय नाही होणार. आणि म्हणून सांगितलं की अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे. रामदास स्वामी सांगितलं अनिर्वाच्य, त्याच्याबद्दल काही अनिर्वाच्य. पण अनिर्वाच्य असलं तरी ते वाच्य करायचं त्याला. आणि आपल्या वाचेने वदावे. अनिर्वाच्य ते वाचे वदावे. आणि म्हणून निरूपण का होतं? परमात्मा निर्गुण असला तरी त्याचं प्रवचन होतं. काय गीता आहे, पुराण आहे, त्यात सगुण निर्गुण दोन्ही आहे. निर्गुण पण आहे. आणि उपनिषद आहे, ब्रह्मसूत्र आहे, त्याच्यात म्हणाले निर्गुणाचं वर्णन आहे. मग अनिर्वाच्य आहे, त्याचं काय करायचं? अखंड करायचं असेल तर तुम्ही अखंड बोला म्हणा, पण त्याच्यासाठी एवढी शक्ती लागते, एवढं ज्ञान लागतं म्हणाले. अखंड बोलायचं त्याच्याबद्दल. आता आमचं आपोआपच होऊन जाते अखंड. कोणीतरी येत असतं, कोणीतरी काय विचारत असतं, काहीतरी बोलत असतं, आणि त्याच्यामुळे आम्हाला अखंड चालूच असतं. म्हणलं आमचं भक्तांशी बोलणं चालू असतं. अनिर्वाच्य ते वाच्य वदावे, ते आमचं निर्गुण निराकार चालूच असतं. म्हणून सगुण साकार व्यापक परमात्म्याचं चिंतन हे घडू शकतं. सगुण साकारचे व्यापक, तोही व्यापक आहे सगुण साकार, आणि निर्गुण निराकारही व्यापक आहे. पण सगुण साकार व्यापक परमात्म्याचं चिंतन घडू शकतं. का? तर तो अद्भुत आहे, अत्यंत अद्भुत आहे, अत्यंत अतर्क्य आहे, अत्यंत भव्य आहे, अत्यंत व्यापक आहे, आणि ज्याची कल्पना करता येत नाही. जे मनुष्याच्या शक्ती सामर्थ्याच्या, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडचं आहे, असे पदार्थ. आम्ही जेव्हा नागपूर इकडे आलो, एवढं मोठं स्टेशन आम्ही बघितलंच नव्हतं. VT स्टेशनला आलो आणि माझं एकदम मला चक्करच यायला लागली. मी बघितलं ते वरती एवढं, सगळीकडे बघितलं, बापरे, सगळीकडे अनेक प्रकार, अनेक ठिकाणी जाण्याचे रस्ते आहेत. काही लोक इकडून चालले, काही लोक इकडून चालले, काही लोक 100 ठिकाणी रस्ते. काय जायचं कुठे काही कळलंच नाही. हा अद्भुत आणि अतर्क्य, आणि ते एवढं बांधकाम, एवढं मोठं, एवढं भव्य, त्याची भव्यता बघितली. आणि मी माझी बॅग खाली ठेवली आणि त्याच्यावर बसलो. जाऊ दे, थोडा बसूया आपण. काय इकडे लोक एवढे पळतायत, इकडे पळतायत, तिकडे पळतायत, तिकडे पळतायत, आपण जायचं कुठे म्हणलं? कोणाला विचारायला गेलं तर त्याला वेळ नाही, तो काहीतरी सांगून पळून जातो. तर म्हणाले हे जे असे भव्य दिव्य असतं. त्याच्यानंतर आम्ही पहिल्याप्रथम समुद्र बघितला. आधी आम्ही तलाव वगैरे बघितले होते. पहिल्याप्रथम समुद्र बघितला. चौपाटीवर महाराजांच्याकडे आलो. महाराज म्हणले चौपाटीवर जाऊन ये. आम्ही विचार केलो आणि समुद्र बघितला. अरे बापरे, काय समुद्र आहे, कधीच बघितला नव्हता. आणि आम्ही एकदम स्तंभित झालो. म्हणजे आता मी कुठे आहे, काय आहे, कुठल्या शहरात आहे, की माझ्या गावात आहे का घरात आहे, हे कुठे आहे काहीच कळलं नाही. असं मी त्या समुद्राकडे बघतच राहिलो किती वेळ. याला सगुण साकाराचं भव्य व्यापक स्वरूप म्हणतात. काय मी आग्र्याला गेलो तेव्हा पहिल्यापासून यमुना नदी बघितली. बापरे, काय सागरासारखी. त्याला तिचं परतीर दिसतच नव्हतं. दिसे पहिलं तीर, नसे पहिलं तीर. काय
आग्र्यात ताजमहाल बघायला गेलो. ताजमहालाचं मला दुरून बघितलं तर त्याचं असं तो गुंबज होता ना, एक गुंबज दिसला तेव्हा एवढं मला थ्रिल झालं, असं अंगावर काटा उभा राहिला. अशा ज्या काही वस्तू आहे, महाराजांचं दर्शन घेतलं पहिल्यांदा असं एकदम अंगावर काटा, अश्रू, अशी याला समाधी लागली असं. आणि योगामध्ये त्याला समाधी असंच म्हणतात. एकदम पटकन तुमच्या समोर काही कल्पना नाही, एकदम तुम्ही चाललात आणि एकदम वाघ येऊन उभा राहिला तर काय होईल? तुम्ही सगळं विसरून जाल. म्हणले कुठे उभा आहोत, काय उभा आहोत, कुठल्या बाजारात आहोत की घरी आहोत की झोपलेले आहोत की जागे आहोत, काहीच तुम्हाला कळणार नाही. म्हणजे स्तंभित एकदम स्टॅच्यू. म्हणलं मुलं म्हणतात स्टॅच्यू, की तो स्तंभित झाला आणि त्याला काही कळतच नाही कुठे आहे काय. कधी कधी आम्हाला असं होतं, कधी दुपारी आम्ही झोपलेलो असतो तर आम्हाला वाटतं सकाळी आता सकाळ झाली, आता म्हटलं चला आता आपण दात वगैरे घासून आणि चहा वगैरे पिऊ असं वाटतं. आणि आम्ही उठतो, उठलो तर लक्षात येतं अरे संध्याकाळचे 5 वाजले. काय म्हणा कमाल झाली, अजिबात आहे की नाही म्हणून. आणि कधी सकाळी जागे तर असं वाटतं आता संध्याकाळ झाली, अरे आज प्रवचन आहे, निरूपण आहे असं वाटतं. मी त्यामध्ये जो दयामध्ये अवधूत निराकारी, मगाशी आम्ही सांगितलं ना, एकीकडे कान्हा, एकीकडे राधा कान्हा राहे दुरी, दयामध्ये अवधूत निराकारी. म्हणजे असं असं काही होतं म्हणले, याला संधी समाधी असं म्हणतात. संधी समाधी योग म्हणजे मध्ये काहीच कळतच नाही म्हणा, म्हणजे काहीच नाही. म्हणजे या जगात राहून सुद्धा अशी एक वस्तू बघितली की ज्याच्यामुळे स्तंभित झालो आपण. बघा, या जगात सगळं आहे, कोलाहल आहे, सगळ्या व्यक्ती आहे, वस्तू आहे, पदार्थ आहे. या जगातच आपण आहोत. आपल्या घरच्या कॉटवरच आपण झोपलेलो आहोत, सगळं आहे म्हणाले. परंतु एकदम आपण झोपेतून जागे झाल्यानंतर काही वेळ आपल्याला काही कळतच नाही. म्हणजे हे जे काही वेळ कळत नाही ना, ती समाधी अवस्था. आमचे महाराज सांगायचे. अरे समाधी अवस्था सांगू का तुला? समाधी अवस्था कशी असते? डोळे मिटतात त्यांना समाधी अवस्था नाही म्हणते. समाधी अवस्थेचा तुला जर अनुभव घ्यायचा असेल तर म्हणले आपण कुठे चाललो आहोत आणि एकदम आपला खूप दूरचा नातेवाईक बऱ्याच वर्षांनी एकदम आपल्याला बाजारात भेटला. अरे मुंबईत, तो आपल्याला माहिती असतो तो इंदोरला आहे, तो नागपूरला आहे. आणि पाध्ये आपले समजा येऊन एकदम उभे राहिले समोर. आता पाध्यांचं नवल वाटणार नाही कारण ते नेहमी येत असतात. पण असा कोणी की कधीच भेटला नाही आणि तो एकदम येऊन समोर उभा राहिला, तर आपण जी आपली जी स्थिती होईल ना, त्याला समाधी असं म्हणतात. मला तेवढा वेळ जो जो आपला तेवढा वेळ जे आपल्याला वाटत असतं ना. आणि म्हणून महाराज आमचे म्हणायचे, अरे तू उठतोस तेव्हा तुला काय वाटतं? काय नाही महाराज, उठतो आणि सगळं चालू असतं आजू. नाही नाही म्हणलं, असं नाही म्हणलं. काय असं नाही, झोपेतून उठल्यानंतर हळूहळू हळू जागा झालं पाहिजे. एकदम एकदम नाही आला पाहिजे भानावर. मग हळू झोपेतून उठल्यानंतर हळू 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 तो स्लो करायचा म्हणले वेग आपण. आणि त्याला समाधी, खरी समाधी असे म्हणतात मला. का महाराजांच्या आता झोपायचं एकदम तर म्हटलं एकदम झोपायचं नाही. काही लोक ठार दाराटूर जाऊन झोपतात. एकदम नाही म्हणा, हळूहळू आपण झोपेत चाललोय, ट्रान्स मध्ये चाललोय असा अनुभव घ्यायचा म्हणा. त्याला समाधी म्हणतात म्हणाले. डोळे मिटून घेतात त्याला समाधी नाही म्हणत म्हणा. बापरे, काय वेगळेच काय. याचा योगी लोक जेव्हा दीर्घकाळ अनुभव घेतात तेव्हा ते समाधीत जातात. नाहीतर म्हणले हे याच्यावर काय, याच्यावर लक्ष केंद्रित करा, त्याच्यावर चक्रावर लक्ष केंद्रित करा, तमक्यावर करा, इकडे करा तिकडे करा, नाहीतर कपाळाच्या मध्ये करा. अरे याला समाधी नाही म्हणतात. काय असली समाधी असे
महाराजांनी काव्य केलं होतं त्याचं. काय अद्भुत घडले काय ते सांगा. गोकुळा माझी, गोकुळा माझी मध्ये म्हणजे असं अद्भुत घडलं काय. गवळणींची प्रेमभक्ती ही कृष्णाला राजी, गवळणींची प्रेमभक्ती ही कृष्णाला. ऐका ऐका नवल घडले गोकुळा माझी, ऐका ऐका म्हणाले गोकुळामध्ये नवल नवल घडलं. म्हणजे आज सकाळी काय झालं, सकाळी 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 एकदम नवल घडलं. गोकुळ गवळणींची प्रेमभक्ती ही कृष्णाला राजी. गवळणी म्हणजे गवळणींच्या प्रेम भक्तीने श्रीकृष्ण प्रसन्न होतो. मग म्हणले अशा गवळणी आल्या सकाळी सकाळी आणि बघतात तो श्रीकृष्ण झोपले होते, आणि श्रीकृष्ण झोपले होते. तर त्या चिडवायला लागल्या. म्हणले श्रीकृष्णाला, काय म्हणले हा किती झोपून काय झोपलेला असतो. म्हणले यशोदा माते सांग काय किती उशिरा हा उठतो म्हणाले, याला लवकर उठवत जा म्हणाले. हे भगवंतांनीच्या कानावर पडलं, पण ते एकदम भानावर आले नाही. हळू 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 ते भानावर आले. बरं ते भानावर आले तरी कसे उठले ते, पण उठले तरी त्यांना माहिती नाही आता सकाळ आहे का संध्याकाळ आहे का दुपार आहे, आपण महालात आहोत का रस्त्यावर आहोत का चौकात आहोत का दुकानात आहोत का ऑफिसात आहोत. ते आमचे रोहिणीची अशी कधी कधी परिस्थिती होती. ती गाडीतून जाते, कानामध्ये ते घालते, आमचं प्रवचन ऐकते, तेव्हा थोड्या वेळाने तिला लक्षात येतं की आपण कुठे आहोत ते तिला कळत नाही. आणि मग एकदम असं घुसमटल्यासारखं होतं काय, आणि मग एकदम ती काय भानावर येते, असं काहीतरी ती सांगत. तसं म्हणाले सर्वांच्या मध्ये असून काय त्याला भान नाही. श्रीकृष्ण उठले, कोणीतरी आलाय म्हणते असं उठले, पण कुठे आहोत आपण, कुठे चाललो आहोत, काय वर काय. आणि सकाळी उठल्यावर काय असतं की गाईंचं दूध काढायचं असतं. तर गाईच्या तिथे जाऊन बसायचं. तर याला श्रीकृष्णाला माहितीच नाही गाय आहे का बैल आहे, तर बैलाच्या तिथे जाऊन बसला म्हणजे. त्या गवळणी खूप हसायला लागले जोर जोर, हे काय टाळ्या पिटायला लागल्या. हा बघा 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 म्हणा काय. आता श्रीकृष्णाला कळे ना, म्हणा भांबवून गेले. भगवान झाले म्हणून काय झालं म्हणले, भांबवून गेले ते. गवळणी असे काय करतात म्हणाले, का मी आपला आता सकाळी उठलो आणि दूध काढायचं म्हणून इथे येऊन बसलो, तर ह्याचा कल्ला का करतात. कल्ला आमच्याकडचाच शब्द आहे. म्हणजे हल्ली तो इकडे मुंबईकडे पण फार मोठा तो शब्द सगळ्यांनी घेतला, उचलून कल्ला, सगळ्यांनी कल्ला केला गवळणी. तेव्हा म्हणले ही जी स्थिती आहे श्रीकृष्णाची, ही जी स्थिती आहे ती म्हणले समाधी स्थिती, ते नेहमीच समाधीत असते. तेव्हा अशी जी स्थिती मनुष्य स्तंभित होतो, आणि भक्तीने ही समाधी अवस्था तर सहज येते. म्हणून आता तुम्हाला भक्तीची समाधी अवस्था सांगतो. आता ही समाधी अवस्था सांगितली ना आम्ही, आणि म्हणून विभूती पाहिली. विभूतींचा उपयोग काय म्हणा, म्हणजे विशेष पाहिलं की जेव्हा असं काहीतरी विशेष पाहिल्यानंतर अशी अवस्था होते आणि लगेच तो समाधीत जातो, आणि त्याचं अखंड चिंतन त्या ठिकाणी सुरू होत. आणि म्हणून अर्जुन सांगतो की मला अशा विभूतीचं हे सांग म्हणून, की विभूती पाहिल्यावर मी आपलं देहभान विसरलं पाहिजे, देहभान विसरलं पाहिजे, त्याला समाधी अवस्था असतो. आणि म्हणून ते सांगतात की जे मनुष्याच्या अद्भुत अतर्क्य भव्य व्यापक आणि ज्याची कल्पना करता येत नाही, जे मनुष्याच्या शक्ती सामर्थ्याच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडचं आहे, असे पदार्थ वस्तू व्यक्ती पाहिले असता मनुष्य स्तंभित होतो, चकित होतो, त्याची मती कुंठित होते, त्याचा श्वास बंद पडतो. बघा, श्वास बंद पडतो.
म्हणजे त्याला कुंभक होतो. कुंभक काही करावं लागत नाही म्हणले, सहज कुंभक. याला केवल कुंभक असं म्हणतात. केवल कुंभक. केवल कुंभक म्हणजे काय? आपोआप कुंभक होतो. त्याला काही प्रयत्नाने आज श्वास घ्या आणि मग तो रोखून ठेवा आणि किती वेळ, मग तो जास्त वेळ नाही राहत म्हणले, त्याचा त्रास होतो. कुंभक जे करतात म्हणजे त्याचा त्रास होतो त्यांना, आणि जास्त वेळ केला तर म्हणले त्याचा धोका असतो. म्हण छाती फाटून जाते म्हणजे काही लोकांची. आणि म्हणून काही लोक, जे बरेचसे लोक असे असतात की जे योगामध्ये खूप मास्टर असतात पण ते लवकर मरतात ना. असे बरेच लोक झाले की जे योगामध्ये मास्टर आहे पण तो लवकर गेला. का? म्हणजे श्वास जास्त रोखून ठेवला. परंतु भक्ती मार्गातच तो केवली, केवल म्हणतात, केवल कुंभक काय तो केवल आहे. केवळ तोच एक आहे, दुसरं काहीच नाही, त्याच्या अवती नाही, काहीच नाही, काहीच. अशी जेव्हा मती कुंठित होते, काहीच दुसरं दिसत नाही, त्या धक्क्याने असं होतं. श्वास रोखला जातो आणि तो किती काळ रोखला गेला काही सांगता येत नाही. बराच काळ रोखला जातो आणि मन अविचल होतं. मन कुठे याचा पत्ताच लागत नाही म्हणले. मन अविचल होतं, मन स्थिर होऊन जातं आणि अद्भुत अविस्मरणीय अनुभव, अद्भुत अनुभव येतो, अविस्मरणीय अनुभव येतो. आणि परमेश्वराच्या महात्म्याने अंतःकरण भरून येतं. म्हणून तुम्ही बघितलं असेल बऱ्याचदा की आमची अशी अवस्था असते, बोलता 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 अशी अवस्था होते की एकदम अंतःकरण भरून येतं. आतून सांगता येत नाही, एकदम असं आतून असं दाटून येतं. घन दाट हरी घरी घटी घटी भरला. तो घटामध्ये भरलेला आहे तो घनदाट आहे ना, आणि तो घनदाट होतो म्हणा. जसे घनदाट मेघ काय दाटतात आणि मग पाऊस पडतो, धोधो पाऊस पडतो, तसं म्हणले अंतःकरण भरून येतं. हा अनुभव आम्हाला प्रवचनात नेहमी येतो, पण आम्ही तो फार दाबून ठेवतो आणि त्याच्यामुळे आम्हाला पुष्कळ वेळ लागतो. असं तो परत परत भानावर येऊन बोलणं सुरुवात करायला आम्हाला खूप कसरत करावी लागते, खूप त्याच्यावर नियंत्रण ठेवावं, खूप नियंत्रण करावं लागतं. काय अंतःकरण त्या सद्गुरूंच्या महात्म्याने भरून येतं, अश्रू येतात. त्याला अष्टसात्विक भाव असं. अंतःकरण दाटून येतं, एवढं भरून येतं की काही सांगताच येत नाही. आणि शब्द बंद होतो, शब्द बाहेर येऊच शकत नाही, शब्द बाहेर येऊच शकत नाही. आणि हे आणि आपण धन्य झालो याची जाणीव होती. आणि याचं कारण काय? हे दर्शन भव्य दिव्य असतो आणि मानवी सामर्थ्य शक्तीच्या पलीकडचं असतो, असं भगवंताचं जे दर्शन आहे म्हणजेच भगवंताचं महात्म्य, अपार सामर्थ्य या रूपाने प्रत्यय येतात आणि प्रत्यक्ष परमेश्वरी सामर्थ्याचा अनुभव. म्हणून ज्या वस्तूंना भगवंताच्या विभूती असं म्हटलं अर्जुनाने, अशा अद्भुत अनुभवामुळे मन बराच काळ त्या वस्तूच्या चिंतनात थांबून राहतं, तिथेच थांबून राहतं त्याला. आणि म्हणून अखंड चिंतन त्याला असतं. आणि तिथे ध्यानाची अवस्था सहज येते, तिथे समाधीची अवस्था सहज येते. ध्यान करावं लागत नाही, जबरदस्ती कळत नाही, सहज होतं म्हणले. बोलता 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 सहज तिथे ध्यान होतं. जास्त काळ मन थांबून राहतं. आम्हाला तर असं होतं कधी, अरे श्वास येतच नाही, श्वास आपण घेतच नाही, कमाल आहे, कोंडलं का आता, श्वास बंद झाला का काय, श्वास कोंडला, श्वास बंद झाला का काय, अरे कसा बंद झाला असं आम्हाला वाटायला लागतं. आणि मग मनाला समाधीचा अनुभव येतो. म्हणजे या अनुभवात मनाला बळे एकाग्र करून, कुठल्या वस्तूवर जबरदस्ती धारणा करून समाधी प्राप्त करून घेण्याचं कष्ट नाही होत मध्ये. इथे सहज आहे सगळं. केवळ त्याचं अद्भुत रूप आणि गुण पाहून मन उन्मन होतं, उन्मनी अवस्था प्राप्त होते. ते नुसतं त्याचं रूप बघून उन्मन अवस्था, सद्गुरूंचं रूप बघून उन्मन अवस्था प्राप्त होते.
आमच्या एक भक्त होत्या, स्त्री भक्त, त्या म्हणाल्या, म्हणजे तुम्ही कसे का म्हटले या मार्गात आला, तुमचं तर म्हणलं सगळं काही व्यवस्थित, ऑल वेल सगळं आहे. नाही म्हणले, एकदा पहिल्या प्रथम जेव्हा मी तुम्हाला पाहिलं, असा एकदम धक्का बसला. धक्का म्हणजे याने नाही, कशा भीतीने नाही, तर कशाने काही सांगता येत नाही म्हणून, पण एकदम धक्का काहीतरी वेगळं आहे म्हणा, याला विभूती असं म्हणतात. विभूती, धक्का बसतो म्हणते ते. म्हणजे तुम्हाला पाहिलं आणि मला एकदम, मी हल्ले म्हणले, आतून बाहेरून एकदम हल्ले म्हणा. म्हटलं हल्ले म्हणजे काय हो, मलाही माहित नव्हतं. म्हटलं तुम्ही कधीतरी बोलताना म्हणता की मी हल्ले, सद्गुण बघितलं मी हल्ले, म्हणजे याचा अर्थ काय हो, मला समजलं नाही. म्हणजे निश्चित तुम्हाला काय अनुभव आला, त्यांना मी म्हटलं. तर त्या म्हणाल्या की मला म्हणाले तुम्हाला बघितल्या बरोबर एकदम म्हणजे स्तंभित झाले. मी कुठे आहे, काय आहे, काय मला लक्षातच आलं, आत बाहेर हलून गेले. यालाच अर्जुन काय म्हणतात, विभूती असं म्हणतात, की ज्याच्यामुळे आपल्याला त्या समाधीचा अनुभव येतो. एकदम समाधीमध्येच जात होतो एकदम. श्वास रोखला जातो, दाटून, अंतकरण दाटून येतं, आणि ते इतका वेळ राहतं की त्याच्यावर कंट्रोल करून ते करता येत नाही कंट्रोल. आता बघा, व्यवहारात सुद्धा आपण बघतो, एखाद्याला काही दुःख झालं, तो बोलू शकत नाही, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, आत एवढं आत दाटलेलं असतं म्हणले, ते दुःखामुळे होतं, ते दुःखामुळे दाटून येतं. पण त्यालाही तसंच होतं, त्याचाही श्वास बाहेर येत नाही. काराणीचा श्वास कोंडला, गीत तुझे गाताना श्वास कोंडला तिथे. तेव्हा अशी जी अवस्था येते म्हणाला, ते कशामुळे, विभूतीमुळे येतं. म्हणून हा विभूती योग सांगतात. म्हणून अर्जुनाने सगुण साकार परमात्म्याच्या रूपाने निर्गुण निराकार परमात्म्याचा अनुभव घेण्याची नामी युक्ती या विभूतीच्या माध्यमातून भगवंताला विचारले. म्हणून अर्जुनाला भगवंताच्या सगुण साकार रूपाचीच त्याला एवढी आवडी आणि एवढी गोडी होती की तो सगुण रूपाचे अखंड चिंतन व्हावं एवढं त्याला वाटत. आणि भगवंताच्या विभूतीने जाणून घेण्यासाठी प्रश्न सारखा विचारतोय, मला विभूती सांगा, विभूती सांगा. कारण विभूतीमुळे काय होतं, विभूतीचं दर्शन घेतल्याबरोबर स्तंभित होतो मनुष्य, त्याला काय कळत. आणि म्हणून त्याच्यासाठी तो प्रश्न विचारताय. आणि म्हणून निर्गुणाची भेट घ्यायची असेल तुम्हाला सगुणाच्या संगीच यावे लागेल. सगुणाला, सगुण साकार याला संपवून तुम्ही नाही येऊ शकत. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी, असं आपला अनुभव संत सत्पुरुष सांगतात. तव झालो प्रसंगे गुणातीत, तव झालो प्रसंगी गुणातीत. आता याचा अर्थ काय हो, कुणी जर हे वाचलो ना त्याला कळणार नाही. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी, हे बरोबर आहे. निर्गुणाच्या भेटीला सगुण सद्गुणच्या बरोबर किंवा कृष्णाबरोबर अर्जुन जसा आला तसं निर्गुणाची भेटी घेतली हे समजेल. पण तव झालो प्रसंगी, तव झालो प्रसंगी गुणातीत, याचा अर्थ काय हो, तव झालो प्रसंगी गुणातीत, हा लक्षात नाही. आम्ही पाहिल्यावर आम्हाला एकदम लक्षात आलं, प्रसंगी म्हणजे असा प्रसंग घडला, प्रसंगी किती सगुण साकार आहे ना, ते आलं म्हणलं समोर. असा प्रसंग झाला की सद्गुरू एकदम आले, काय असा प्रसंग घडला आणि एकदम हल्लो आम्ही, असा प्रसंग घडला.
तव झालो प्रसंगी गुणातीत. एकदम प्रसंग गुणातीत झालो म्हणजे गुणातीत म्हणजे 3 गुणांच्या पलीकडे गेलो एकदम आम्ही. 3 गुणांच्या पलीकडे जात होतो एकदम. सगुणाचं रूप बघितल्या बरोबर तो एवढा चकित होतो. ते आम्हाला कोणी काय बघतं आणि एकदम त्याला काय काय म्हणले तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर म्हणून. काही काही लोक बोलून पण दाखवत, काही काही लोक नाही बोलत, काही काही लोक बोलून दाखवतात आम्हाला. काय म्हणजे तुमचं काय वेगळे पण आहे. ते मागे काय देवळात गेलो होतो ना, तिथल्या पुजारी तो म्हणाला, तो माझ्याशी बोलायला लागला. मी आपल्याला दर्शन घेऊन निघालो. म्हणले आपण कोण काय म्हटलं का काय तुम्ही नाही म्हणले, काहीतरी मला विशेष वाटलं, विशेष, आणि म्हणून मी तुम्हाला विचारलं म्हणाले. तुम्ही तिथे मी तुम्हाला बघितलं म्हणलं, त्या आधी त्या फाटकात बघितलं, तिथेच मला एकदम विशेष वाटलं म्हणलं काहीतरी, आणि म्हणून तुम्ही दर्शनाला गेला, तिथे दर्शन घेतलं, परत आला म्हणून मी आता विचारलं म्हणलं की तुम्ही काहीतरी विशेष आहात म्हणलं. बरं तो बोलला विशेष. आणखी दुसऱ्या दिवशी मी दर्शनाला गेलो तर दुसरा एक मुलगा होता तिथे, त्या मालकांचा मुलगा होता. तो म्हणला हो काहीतरी विशेष आहे हो म्हणलं, तुमच्यात काहीतरी विशेष आहे म्हणलं. म्हणलं काय बाबा विशेष आहे. काही काही लोकांना असं वाटतं काहीतरी जाणवतं विशेष, त्याला सगुण असं म्हणतात, त्याला विभूती असं म्हणतात. आणि तो जेव्हा बघतो ना बघणारा, तेव्हा तो गुणातीत होतो, 3 गुणांच्या पलीकडे निघून जातो तो बेटा, पण त्याला कळत नाही. तो निर्गुण होतो, निर्गुणात जातो म्हणले, तो जाऊन परत येतो म्हणले निर्गुणात. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी, तव झालो प्रसंगी. त्या प्रसंगी झालो, त्याच्यानंतर विसरलो म्हणत. तव झालो प्रसंगी गुणातीत, तव झालो प्रसंगी गुणातीत. प्रसंगात ची गोष्ट आहे म्हणजे गुणातीत झालो. असे एक नाही, अनेक उदाहरण. आम्ही मागे एक सांगितलं होतं की आम्ही इकडे डोंबिवलीत राहत असताना कॉलेजमध्ये चाललो होतो, पटापट उशीर झाला, आणि तेव्हा एक काय म्हणतात त्याला, मार्केटिंगचा एक माणूस तो चालला होता, आणि त्याने आम्हाला बघितलं ना, आमच्याकडे बघून हसला. पण मी घाईत होतो, तोही घाईत होता. परत आलो तेव्हा त्याची परत आमची भेट झाली. तो परत होता आपलं काम करून, मी परत येत होतो घरी. तेव्हा त्यांनी मला विचारलं, तुम्ही म्हणजे कोण काय कुठे चालला होता. तर म्हणलं का हो तुम्हाला असं विचारलं. नाही म्हणलं तुमची काय एनर्जी आहे, अशी एनर्जी बघितली नाही म्हणले आमच्या या कामाला म्हणले मार्केटिंग म्हणले एनर्जी लागते म्हणले फार. आणि तुम्ही म्हणले हा तुम्ही परत येताना, जाताना तर काही प्रश्नच नाही म्हणले, पण परत येताना थकून यायला पाहिजे ना माणसाने. ऑफिस मधून तो येतो थकून येतो, पण तुमची आता म्हणले दुप्पट एनर्जी मी बघतोय म्हणले. तुमच्या ठिकाणी दुप्पट एनर्जी आहे म्हणा. हे कसं काय म्हणाले मला त्यांनी विचार, काय ओळख नाही पाळा काय, याला विभूती असं म्हणतात. तव झालो प्रसंगी, हा प्रसंग घडला म्हणा. गुणातीत, तो गुणातीत झाला, गुणातीताचा अनुभव त्याला आला. 3 गुणांच्या पलीकडे तो गेला. आम्ही तर गुणाच्या पलीकडे होतोच, तो गेला गुणाच्या पलीकडे. मज रूप नाही, मग काय अनुभव आला म्हणले, मज रूप नाही नाव सांगू काही. ते गुणातीत झालो मी, मला तिथे काय अनुभव आला, मज नाव नाही, मज रूप नाही नाव सांगू काही. सगळ्या उठल्याबरोबर मी कुठे आहे, काय कुठे आहे, सकाळ आहे का दुपार आहे का संध्याकाळ आहे का रात्र आहे, काय रस्त्यावर उभा आहे की घरी आहे, काहीच माहिती नाही म्हणते. मज रूप आणि मी जरी कोण आहे हे पण माहिती नाही. मज रूप नाही नाव सांगू काही, माझं काय नाव आहे. झाला बाई काही काही बोलून, काय काय मला झालं म्हणली तिथे, काही बोलताच येत नाही म्हणा. काही मला माझी वाणी सुद्धा बंद पडली म्हणा. निर्गुणाची भेटी आलो सगुणा संगे,
आणि तेव्हा काय झालं म्हणाले, काय बोलावं, बोलतीच बंद झाली म्हणाले, माझी बोलतीच बंद, मुंह में दही जम गया असं हिंदीत म्हणतात. आपण म्हणतो दातकडी बसली त्याची, दातखिळी बसली. आता हे काय म्हणतात पुढे, तव झालो प्रसंगी गुणातीत, या प्रसंगाने मी गुणातीत झालो. बोलता पुली जिव्हा पै खादली, आणि बोलता बोलता काय झालं म्हणले, माझी जीव मी खाल्ल्यासारखं झालं म्हणा. आता याच्यात काय करणार हो कोणाला, बोलता 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 आपली जीवापै खादली, त्याने आपली जीवा खाऊन टाकली, असा त्याचा अर्थ नाही म्हणा. असा त्यांना अनुभव आला की जीवा आपल्याला नाहीच आहे असं, म्हणजे त्यांना बोलताच येईना असंच. बोलता फुली जिव्हा पै खादली, की जिव्हा कुठे सापडतच नाही म्हणले, कुठे आहे जिव्हा, सापडतच नाही म्हणले जिव्हा माझी, मला काहीतरी बोलायचं पण सापडत नाही जिव्हा, अशी अवस्था होती. खेचरी लागली पाहता पाहता, आणि म्हणले मला खेचरी मुद्रेचा अनुभव आला. आता बघा इथे कसं असतं, खेचरी मुद्रा ही म्हणजे योगाची आहे. ते काय करतात योगी लोक, आपली जी जीभ आहे ना, जिभेच्या खाली असं एक हुक सारखं लागले आहे, ते त्याच्यामुळे जीभ अडकू नये म्हणून. वास्तविक जीभ खूप लांब आहे आपली. मग ते काय करतात, एका विशिष्ट वनस्पतीचं पान घेतात आणि त्या पानाने ते जिव्हा कापतात, हळूहळू थोडं 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 कापतात, एकदम नाही कापत, नाहीतर हे होईल. हळूच त्या पानाने ते असं जिव्हेचा खालचं जे आहे ना, जे अडकलेला भाग आहे तो असा हळूहळू कापतात. रोज करता 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 बऱ्याच महिन्यांनी मग ती जेव्हा हळूहळू सुटायला लागते, थोडी थोडी मोठी व्हायला लागते, मग अशी जेव्हा अशी मोठी बाहेर येते, जीभ अशी बाहेर येते. आणि मग ते काय करतात, ते त्या जिव्हेला असं चोळतात, साफ करतात, आणि मग ते उलटी करतात. जेव्हा पण खादली म्हणजे आपण एखादी वस्तू गिळतो की नाही, तर गिळण्यासारखं ते जिव्हा उलटी करतात, आपल्या घशात घालतात, ते आपली जिव्हा आपल्या घशात घालतात आणि अशी वर त्या टाळूला लावतात. आणि टाळू हे काय आहे म्हणजे, आपल्या मेंदूचं ना टाळू हे, त्याला काय म्हणतात, घर बांधताना आपण जे बांधतो, जे त्याला म्हणतात, म्हणजे ज्याच्यावर संपूर्ण घर आपलं उभं राहतं, ते टाळू म्हणजे त्या घराचा जो चौथरा बांधतो आपण, जो चौथरा आहे, त्याच्यावर संपूर्ण बिल्डिंग जशी आहे. तर म्हणले बुद्धी किंवा आपले टाळू हे सगळे जे आहे, मेंदू आहे जिथे आपण विचार करतो, मन बुद्धी चित्त जिथे आहे म्हणाले, त्याचा सगळ्यात खालचा भाग जो आहे, त्याचं आसन म्हणा, ते म्हणजे टाळूचा भाग आहे. आणि म्हणून टाळूला ती जीभ लावल्याबरोबर तिकडचं वरचं जे अमृत असतं, जे अमृत झिरपत असतं, ते त्या जिभेने ते घेतात आणि त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य वाढतं असं म्हणतात. आणि मागच्या वेळेला सांगितलं होतं की भक्ताची कशी, भक्त कसे घेतात, भक्त नामामृत गोडी वैष्णवाला आधली सहज मिळत, भक्तीमध्ये सहज आहे पण किंमत नाही, सहज आहे ना त्याच्यामुळे काही किंमत नाही म्हणाले. नामामृत गोडी वैष्णवा लादली योगिया साधली जीवन कळा. अहो आमच्या मंडळींचं एक गमत आहे, ते कधी कधी गमतीत त्यांची जीभ खूप मोठी आहे, ते त्यांची जीभ इथे नाकापर्यंत, नाकाच्या शेंड्यापर्यंत जात, नाकाच्या शेंड्याच्या वर इथपर्यंत लागते. म्हटलं कमाल आहे तुझी जीभ एवढी, माहिती म्हणले तोंडाच्या बाहेर पण येत नाही जास्त, एवढं इथे लागतं. तर मी तिला म्हणलं तुला खेचरी मुद्रा चांगली जमेल म्हटलं, तो खेचरी मुद्रा करतो काय, ती जीभ आहे ती खाऊन टाकायची आत आणि अशी वरती लावायची. बोलता पुली जिव्हा पै खादली, खेचरी लागली पाहता पाहता,
म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी. आणि सगळं झालं कसं म्हणले, नाम्याची भेटी, नामदेव महाराजांची भेट झाल्याबरोबर त्यांची अशी स्थिती झाली म्हणाले, ते गुणातीत झाले. असा प्रसंग झाला आणि ते गुणातीत झाले. त्यांची बोलती बंद झाली, काहीच बोलता येईना त्यांना. आणि जेव्हा आत गेली म्हणाले आणि खेचरी मुद्रा लागल्यासारखं झालं. म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी. सद्गुरूंची भेटी झाल्याबरोबर असं होतं म्हणा, असं व्हायला पाहिजे. सुखासुखी मिठी पडली कैसी. आणि सुखासुखी मिठी पडली ईश्वराची. सद्गुरूंची गाठ भेट झाली, ईश्वराची मिठी पडली. आणि म्हणून या अद्भुत अनुभवाचं हे उत्तम उदाहरण आहे म्हणा. आणि म्हणून सद्गुरू नामदेव यांच्या प्रेमाने परिपूर्ण झालेले गोरा कुंभार काय म्हणतात, सद्गुरूंच्या अद्भुत गुण महात्म्यात एवढा तल्लीन झालो की त्या नामदेवांचं अखंड चिंतन घडू लागलं. याला विभूती म्हणतात. नामदेव राय हे विभूती झाले त्यांच्यासाठी. आणि म्हणून त्याचं अखंड चिंतन घडू लागलं. असं हे प्रेमाचे प्रसंग घडता घडता गोरा कुंभाराला असा अनुभव आला की तो नामदेवाच्या प्रेमाने गुणातीत झाला. कारण प्रेमाचा गुणधर्मच असा आहे म्हणलं की ते भक्ताला गुणातीत करतं. म्हणजे सत्व रज तम या 3 गुणांच्या पलीकडे नेऊन ठेवतो. आणि म्हणून गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणम वर्धमानम सूक्ष्मतरम अनुभव रूपम, अनुभव आणून देते म्हणा. म्हणून प्रेमाचा प्रसंग घडला, प्रसंगी गुणातीत झाला. प्रेमाचा प्रसंग घडला, गोरा कुंभार म्हणतो प्रसंग झालो प्रसंगी गुणातीत. आणि म्हणून निर्गुणाचा अनुभव आपोआप आला. निर्गुणाचा अनुभव घेता नाही, आपोआप येतो. तो शब्दाने सांगता येत नाही, तो अनिर्वचनीय आहे. जीवाच घशात घुसल्यासारखं होतं मला. आपोआप बोलती बंद होते, खेचरी मुद्रा लागते, आपोआप लागते. ही सगुण प्रेमाची किमया आहे. आणि म्हणून सगुण प्रेमातून लागलेली ही केसरी मुद्रा आहे. हृदय भरून येतं, कंठ दाटून येतो. जेव्हा आत खेचल्या ते जाते, शब्द फुटत नाही. अश्रू मोठ्या महत् प्रयासाने थांबवावे लागतात. श्वास बराच वेळ, आम्हाला खूप अनुभव येतो. प्रवचन करता करता आम्हाला असं वाटतं याच अवस्थेत राहावं बराच वेळ. पण मग काय होईल, भक्त सगळे ताटकळत राहते, आधीच उशीर झालेला असतो. आणि मग आमचं समजा आम्ही ते तसंच करून ठेवलं. तो अनुभव एवढा चांगला असतो ना, एकदम समाधीचा अनुभव असतो. आणि आम्हाला लक्षात येतं का आता आपण असं वाटतं अरे थांबवून ठेवा, थांबून राहतो आम्ही. पण बरेच त्याच्यातून बाहेर येतो आम्ही. काय तेव्हा म्हणले अरे समाधी, म्हणले तुम्ही लावता तशी समाधी नाही, म्हणले समाधी वेगळी आहे. हे सहज समाधी आहे. आणि कंठ दाटून येतो. आणि केवल कुंभक, केवली प्राणायाम, केवल कुंभक होतो. किती वेळ तो कुंभक झाला काही सांगता येत नाही. 5 मिनिटं 10 मिनिटं असा कुंभक ते होतो. आणि म्हणून अर्जुन भगवंताला म्हणतात की मला तुमच्या मुख्य विभूती कुठला आहे ते सांगा. म्हणजे माझं काम झालं, म्हणजे मला निरंतर चिंतन असा माझा अनुभव होईल म्हणा. आणि अखंड माझं चिंतन होईल. आणि म्हणून तो म्हणतो कथम विद्याम अहम योगी. तो योगी आहे म्हणा. तुझ्यासारखा योगाचा अनुभव मला कसा येईल. योगेश त्वाम परिचिंतन, वारंवार सतत तुझं चिंतन कसं राहील. योगी हे योगेश्वरा, तुला माझं वारंवार चिंतन कसं राहील. केशु भावेशु चिंतोसी भगवन्मया. आणि कुठल्या भावाशी मध्ये मी गेल्यानंतर तुझं चिंतन कुठल्या भावाने केल्यानंतर मी भगवन्मय होईल, तुझ्याशी एकरूप होईल. असं तो अर्जुन विचारतो. आणि विस्ताराने मला सांगा असं म्हणतो. खूप गुह्य या श्लोकामध्ये, खूप गुह्य आहे. आम्ही जेव्हा त्याचा विचार केला तेव्हा आम्हाला अनेक रहस्यमय गोष्टी त्याच्यात दिसायला लागल्या. तेव्हा असो एवढं सांगूनच पुढं श्री गुरुदेव दत्त.